19व्या शतकात जन्मलेला महान युगपुरुष ज्योतिराव गोविंदराव फुले, ज्यांनी हजारो वर्षांची गुलामगिरी नष्ट करत मानवी समानतेचे रणशिंग फुंकले आणि भारतात शोषणविरहित आणि विषमता विरहित समाज निर्माण करण्याचा त्यांनी ध्यास घेतला. असत्याला सत्याचे, विषमतेला समतेचे आणि शोषणाला ईश्वरी इच्छांचे मायाजाल समाजावर टाकून इथल्या भिक्षुकी समाजाने बहुजनांना गुलाम केले होते. त्यांनी निर्माण केलेली स्वर्ग, नरक, पाप, पुण्य ही बंधनं तोडत स्त्री शिक्षणाचा, समतेचा, सत्याचा मुक्तिदायी मार्ग दाखवणाऱ्या ज्योतिराव फुले यांच्याबद्दल सांगताना आपल्याला त्या बंडखोर मातीची ओळख करून घ्यावी लागते. ज्योतिरावांना शिक्षणाची विलक्षण आवड. स्कॉटिश मिशनरी शाळेत 4थी पर्यंत शिकले. त्याच दरम्यान त्यांचे वयाच्या 12व्या वर्षी लग्न झाले. नायगावचे खंडोजी नेवसे पाटील यांच्या कन्या सावित्री हिच्याशी लग्न झाले. पण त्यांनी शिक्षण थांबवले नाही. ते शिकत राहिले. 7वी पास झाले. याच काळात त्यांचे वाचन सुरू होते. अनेक तत्वज्ञानी यांचे विचार त्यांना प्रेरित करत होते. संत कबीर यांच्या बीजक ग्रंथांचा त्यांच्यावर खोल परिणाम झाला. एक दिवस ते जवळच्या ब्राह्मण मित्राच्या लग्नाला गेले असता त्यांना ब्राह्मणाच्या बरोबर चालतोस म्हणून त्यांना वरातीतून बाहेर काढले. एक कुणबटाचा पोर वरातीत चालतो, सर्व वरात वेटाळून टाकतो, चल निघ म्हणत ज्योतीचा घोर अपमान केला. ज्योतिरावांना प्रश्न पडला की ब्राह्मणास शिवल्याने विटाळ का होतो. त्या एका घटनेने त्यांच्यातील माणूस जागृत झाला. हे भेदभाव का आहेत? स्त्री सती का जाते? नवरा मेला की तिचे मुंडन का करतात? विटाळ काय? ज्योतिरावांनी अनेक धर्मग्रंथांचे वाचन केले, अभ्यास केला. तेव्हा आणि अशा रीतीने ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना शिकवायला सुरुवात केली. अक्षरांची झालेली ही पहिली ओळख पुढे एका मोठ्या परिवर्तनाची सुरुवात ठरली. सावित्रीबाई शिकत होत्या आणि त्यांच्यासोबत एका नव्या युगाची चाहूल लागली होती. एकोणिसाव्या शतकातला महाराष्ट्र हा तो काळ होता जिथे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकारही नाकारला जात होता. शूद्रांच्या वाट्याला होता अपमान, छळ आणि गुलामगिरी, आणि स्त्रियांच्या वाट्याला अन्यायच अन्याय, सतीप्रथा, केशवपन आणि विधवांचे हाल. या अन्यायाच्या काळोखात असंख्य स्त्रियांचं आयुष्य होरपळून निघत होतं. हे सगळं पाहून ज्योतिरावांच्या मनात प्रश्नांचं वादळ उठत होतं. माणूस माणसापेक्षा हीन का? स्त्रीला शिक्षणाचा अधिकार का नाही? या अज्ञानाच्या अंधारातून समाजाची मुक्तता कशी होणार? आणि त्यांना जाणवलं, या गुलामगिरीचं मूळ अज्ञानात आहे. हा अंधार दूर करायचा, अन्यायाच्या बेड्या तोडण्याचा एकच मार्ग, तो म्हणजे शिक्षण. आणि म्हणून ज्योतिराव म्हणत, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. सावित्री, आता ती वेळ आली. आपण आपल्या मुलींसाठी शाळा सुरू केली पाहिजे. हो, तुम्ही बरोबर बोलत आहात.
मी त्या प्रत्येक स्त्रीसाठी उभी राहीन जिला या समाजाने अंधारात ठेवलं आहे, शिक्षणापासून वंचित ठेवलं आहे. मी त्या प्रत्येक स्त्रीसाठी शिक्षणाचा दीप बनेल. हो सावित्री, आपल्याला ही लढाई लढावीच लागेल. है ठान लिया हमने, सूरज सा जलना है, सपनों को दो परवाज़ अगर उड़ने की तमन्ना है ठान लिया हमने, सूरज सा जलना है, सपनों को दो परवाज़ अगर उड़ने की तमन्ना मुलींची शाळा काढली आहे तिने आणि हिच्या नवऱ्याने. स्त्री शिक्षण म्हणजे घोर पातक. हो, लक्षात येत आहे ना? शिक्षण देते मग शेर खाऊन आता. तुझ्या पायरीशी कुणी सान थोर नाही, साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई. हे तरी देवा सरनायो भोग कशा पायी, हरवली वाट दिशा अंधारल्या धाई. वाळून उधळतो जीव माय बापा, वनवायोरी पेटला, खेळ मांडला. तुम्ही लोकांनी आम्हाला किती अडवले तरी आम्ही मागे हटणार नाही. आम्ही प्रत्येक स्त्रीच्या मनात शिक्षणाचे बीज हे रोवूनच राहतो. साऊ, आज सुद्धा आमच्यामुळे तुम्हाला हा त्रास सहन करावा लागत आहे. पण आता पाऊल मागे नाही. अहो, हे काय करताय? आज तुम्ही हिमतीने उचललेलं पाऊल उद्या कितीतरी लेकी बाळींचं भविष्य घडवणार आहे. अहो, ज्या हातांनी मला बळ दिलं त्यांचा मान नको राखायला. ताई जी, क्या मैं आपके जैसे बन सकती हूँ? हो, जेव्हा तुम्ही शिकणार तेव्हा एक नाही 1000 सावित्री जन्माला येणार. सत्याग्रही तुझी ती लढाई, स्वाभिमानी हक्कासाठी तुझी अंगाई कार्तिकी शादाई, क्रांती सूर्य तुझी आपाती. तुझे नाही नांबली जुगारुली, तेच चालली सतोमते सगळ्यांना होई सुधारला समाज भिडे कमी
घेतली भिंतीच्या तुम्ही उजळल्या पिढ्या उभी कमाल तू मजालो